हे आलेत आता मार्केटहून, पण यांना झालं तरी काय नेमकी उदास का बसलेत काय माहित. काव काय झालं? काहीच नाही झालं. आपण मग झालं तरी केवढं का उदास बसले? काहीच नाही झालं. मासं विनाकारणच दर कोणी काही गोष्ट बोललं सांगावं का? लागते का? कळत नाही का? दर गोष्ट सांगावं लागते का? आणि मग सांगितल्याशिवाय थोडी समजतं. दाजी न सांगता निघून गेले मला. जायचं होतं का तुम्हाला? सांगितलं बी नाही मला. मग आता मला नाही रडू येतंय. मग आता थोडस मला रडतं का? कोणासोबतच बोलायचं नाही. मला जेवण बी नाही करायचं, काहीच नाही करायचं मला. नाही करायचं? नाही करायचं. थांबा मी दीदींना मी सांगते. दाजींशी रागा भरलोय, पण आता मी पुढच्या सोबत बोलणार नाही दाजींसोबत. बघा बरं, मा- बघा बरं, बोलणारच नाही मी. बघा बरं. बोलणारच नाही. थांबा मी दीदींना सांगते. मग असं असं राहतं कधी निघून जायचं. मग तुम्ही त्याचा उशिरा लाडाचा साला आहे मी. एकुलता एक आहे. माय व तरी आज आज म्हणजे मी किती असं मनापासून मी दाजींना आपणवलेलं आहे, पण त्यांनी मला अजूनपर्यंत आपणलेलं नाही. मला राग आलेला आहे दाजींचा. खावं साला आधा घरवाला होता है क्या? हसायचं नाही, तुम्हाला राग आलेला आहे. हसायचं नाही, जोक मारशील बी असतात रे. हसायचंच नाही, राग आलेला आहे. साली राहती साधी आधी आधी घरवाली राहती. नेमके म्हणायचं तरी काय तुम्हाला? पण मग मी लाडाचा आहे ना. मला घरात सगळे लाड थांबा मी करतात. दीदींना सांग. दीदी यांची कंप्लेंट आहे, दाजींसोबत बोलणार नाहीत आता. का बरं? दादी यांना न सांगता निघून गेले. म्हणले ते येतो म्हणून. रडताय ते आता मागे बसून. आता पुढच्या वेळेस पासून बोलणार नाहीये. तुम्हाला सांगितलं का? मला बी नाही बोलले आज. म्हणजे तुम्ही पण बोलणार नाही ना? अगं तुला तर मी बोलवून आणलं ते निघाले. तू बोल. तू काहीच नाही रिप्लाय दिला. मग काय गेली मी गेट पर्यंत सोडायला गेली, दाराच्या गेट पर्यंत. मग आता काय ना फोनवर फोन येत होते. आता हे रडताय आता मागे बसून, काय करायचं? दाजींना फोन करून सांगावं लागेल. थांबा दाजींना फोन करते. ओ जलेबी नमक छिड़क रही तू. जलेबी नमक छिड़क रही. नाही, ऐसा मत करो. आईंना पण न सांगता गेले. आता थोडं बरं वाटलं. मग आता बोलणार ना? नाही. नमस्कार मंडळी. आज मार्केटहून आलो आणि आज आज असा विषय झाला का दाजी आपल्याला न सांगता निघून गेलेले. आपल्याला काही दाजींसोबत बोलायचं नाही. आज मी दाजींसोबत रागा भरलेलो आहे. आपले आजपासून आपले संबंध तुटले. आजपासून आपण दाजींसोबत बोलणार नाहीये. लई घोर घोर अपमान केलाय माझा. या माणसाचा घोर अपमान झालेला आहे आज. आणि हा माणूस आज रागा भरलेला आहे. आणि आज पहिल्यांदा रागा भरलेला आहे, म्हणून आज मी दाजींसोबत आजपासून बोलणं सोडून दिलेलं आहे. आजपासून हमारे हमारे मतलब क्या बोलते उसको, हमारे बीच में ऐसी दरार आ गई. अभी ऐसा दिल टूट टूट गया, चूर चूर हो गया मेरा दिल. दीदी दीदी तुझं काय म्हणणं आहे? दाजींनी मला सांगितलं का म्हणून, तुझं काय म्हणणं आहे? सांगितलं त्यांनी, पण तुम्ही लावून नव्हते कोणी. बस काय नव्हतं, आम्ही इथं आणि होतो. त्यांना घाई होती जायची. राहिलो होते. जाऊ द्या. दीदीला फक्त दीदीला भेटले ना, मम्मीला भेटले ना, कोणाला भेटले. कोणालाच नाही भेटले ते. कोणी किती बी सफाई देऊ त्यांच्या आधी, भेटेल नाही ते कोणाला. आज काय रागा भरलेत काय माहिती. आता आता आज जेवायला गेलंय, मटकी गेली मम्मीने रश्शावाली. कोणी गेली? कोमलनी का? कोमलनी गेली. एक नंबर. मला लय आवडती मटकी वगैरे. जर मग मी जर कोणाच्या इथं जर आलो ना, तर स्पेसिफिक आयटम मला जे आवडतात. इडली सगळ्यात पहिले इडली करायची. परत मग अजून काय आहे ते, भेंडी करायची. भेंडीने लोकांना भेंडी येणार नाही तशी. ते हे करायचं, आलूचे पराठे, बटाट्याचे पराठे करायचे, मटकी करायची. असं स्पेसिफिक आयटम माझे आले ते मला आवडतात. जर तुमच्या इथं आलो तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला करा बघा. नाही स्पेशल पुरणपोळी वगैरे काही आवडत नाही. पाहुणचार तर बिलकुल आवडत नाही. पाहुणे आपल्याला नाही आवडत ते. आपल्याला नॉनव्हेज करा. करायचं मेथीचं पाणी करायचं. नॉनव्हेज करा. मेथीचं पाणी करायचं ना तुम्हाला. मेथीच पाणी द्या आवडतं. आता जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण झालं, सगळं झालं. गावात जाऊन आलो. गावात थोडं काम होतं, गावात पण जाऊन आलो. पण पाऊस आहे ना कंटिन्यू चालू आहे. तुम्हाला सांगतो, पाऊस आहे ना कंटिन्यू पाऊस चालू आहे.
आणि कोमल आता जेवायला बसली. कोमलला काही इच्छा नव्हती कारण कोमल नाश्ता वगैरे केला होता ना. नाश्ता वगैरे झाला होता कोमलचा. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, माझं पण झालं. कोमल एकटी बसलेली. कोमल काय करते तू आता? जेवण. जेवण करता करता मोबाईल पाहणं गरजेचं आहे का? हो. हा? असं का बरं? जेवण जास्त जातं. जेवण जास्त जातं. किती पोळ्या खाती? एक पोळी. एक पोळी खाती म्हणजे मग आलची पोळी जास्त खाती. मग आलची पोळीच्या तो कोथा आहे वाटतं. ते कसं काय माहिती पाहत का? होती तू आपलं? हम्म? काय पाहत होती मोबाईलवर? मी ना सध्या स्टेटस बघत होती. जाऊ दे मग आता. कोमल बोर मारते. बघायचं. कोमल बोर मारते, जाऊ द्या. मम्मी काय करते तुम्हाला दाखवू? मम्मी आता आहे ना, मम्मी चालू आहे कॉल आणि मम्मी आता आपले वाढवती सबस्क्रायबर. आता मम्मी सबस्क्रायबर वाढवते. कोमल मम्मी कोणाला हे केलं तू? सांग मम्मी कोणाला सबस्क्रायबर वाढवायला लावले? आजीला सांगितलं. आजी म्हणे हा. रोज पाहताय म्हणे सगळे म्हणे इकडे. आवडताय का लोक? हा आवडताय म्हणे. आवडताय? हा सगळ्यांना आवडताय म्हणे. काय टेन्शन नाही. पब्लिक आपले ब्लॉग आवडताय सगळ्यांना. तुम्ही पण लाईक करा, सपोर्ट करा आपल्याला मोठं करा. काय आज आपला ब्लॉग चालू आहे कोमलच्या ह्याच्यात. कोमल दाखव. एक नंबर. आपल्याला सपोर्ट करा. एक नंबर. आपलं एक आहे ना ड्रीम आहे. तुम्हाला मी सांगणार नाही काय आहे. जो टाइम आला ना तेव्हा बरोबर मी तुम्हाला सांगेन आपल्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे. मी तुम्हाला बरोबर सांगेन. दीदी काय आहे आपल्या डोक्यात प्लॅन तुला माहिती का? हा तुला माहिती नाही. नाही? माहिती मग लोक माहिती रागी रागी मुत्ते माहिती तुला? तू रागी मुत्ते नाही माहिती? मग तुला काय माहिती? मला फक्त रागी बिस्किट. साऊथ इंडियन डिश आहे ती रागी मुत्ते म्हणून. रागी बिस्किट माहिती. रागी बिस्किट एकदा कसं खाती? मी खाऊन घेत आता. चांगले. आत्ता आहे ना, आत्ता आजीचा कॉल आला होता आणि आजीचा कॉल आल्यानंतर आपल्याला कमेंट मध्ये तर कमेंट तर येत नाहीये, थोडेफार कमेंट येत आहे, त्याच्याने आपण खुश आहे. पण आजीचा कॉल आल्यानंतर म्हणजे जेवढे बी जळगावचे आपला परिवार वगैरे सगळ्यांना आवडत आहे आणि सगळे आजीला जाऊन सांगताय की व्हिडिओ वगैरे चांगला करतोय. आणि तो प्रसिद्ध काय बोलतो ना त्याला काहीतरी बोलता, तुम्ही समजून घ्या. मला जरा चुकतंय काहीतरी. ते बघून म्हणजे मला एवढा आनंद होतोय ना. हा प्रतिसाद ते समथिंग अरे आपला मराठी जरा कच्चा आहे, खानदेशी आहे आपण. प्रतिसाद काय रे काहीतरी बर का. तो पाहून आहे ना आपल्याला आनंद वाटतोय. तुम्ही असाच सपोर्ट ठेवा. तुम्ही असाच सपोर्ट ठेवा. एक नंबर व्हिडिओ पडणार, दररोजच्या दररोज व्हिडिओ पडणार. तुम्हाला आनंद वाटणार आणि दिवसाची सुरुवात आपल्या व्हिडिओ पासूनच व्हायला पाहिजे. आपला व्हिडिओ पाहायचा मगच दिवसाची सुरुवात करायची असं टाकायचं. दररोज 10 वाजता आपला व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. कोमल काय सकाळी 10ला पडणार का नाही व्हिडिओ? दररोज पडणार ना. सपोर्ट कोमलचा पण आहे, आपल्या परिवाराचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. आपल्याला आपल्या घरचा सपोर्ट नसता तर मी आज व्हिडिओ टाकले नसते. आपल्या घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी आज इथं आहे आणि आज तुमच्या समोर मी बोलू शकतोय. म्हणून तुमचा पण सपोर्ट ठेवा. आम्हाला आनंद वाटतो. मम्मी तुला काय वाटतं? खूप आनंद होतोय. खूप आनंद होतोय. खूपच आनंद होतोय. लोक तुला सांगता व्हिडिओ बनवतो. हे बघ माझा मुलगा आणि सून हा. खूप हुशार निघाले. हा काहीतरी घरासाठी नाव वाढवायला पप्पाचं मम्मीचं हा. आणि स्वतः मेहनत घेताय दोघ जण. खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. हम्म. तुला बाहेरचे लोक येऊन सांगताय व्हिडिओ बनवता, कसं वाटतं तुला? मनातून खूप आनंद होतो. लोकांना आवडतंय आपला मला व्हिडिओ? आवडताय, सगळ्यांना आवडताय. सगळ्यांना आवडतंय. चला तुम्ही बी असाच सपोर्ट करा. असाच तुमचा सपोर्ट राहिला तर मस्त. बरोबर आहे. मी मुक्का होतो, सगळे म्हणताय आयुष मुक्का होता. मुक्का नव्हतो म्हणजे कमी बोलायचो, पण आता बोलायला लागलो. हे बघा कोमलसाठी. कोमल बेटा तुला लाज वाटतील? लाज मम्मी कोणासाठी? दीदीसाठी, कोमलसाठी हा? आणलेलं. हे दीदीला कमी द्यायचं म्हणे. हे चांगलं नाही दीदीला. बापरे चांगलं नाही. हा ऍडेड शुगर आहे ही. आणि ते परत मग केमिकल वगैरे. कडू होतंय ना तोंड म्हणून. मग खाऊन घे की. दर खाल्ला आता. तो तोंड भरवतो मी. तो तोंड भरवतो. मम्मी तुरंत झालं ते. दीदीन त्यांचं आहे ना मॅटर्निटी शूट होतं काल आहे ना. काल त्यांनी शूट केलेलं आहे. कार परवागत तरी केलं.
त्यांनी आपल्याला सांगितलं नाही, ते सरप्राईज दिलं होतं आपल्याला. ते शूट तुम्हाला दाखवतो मी, एक नंबर झालेला आहे, एक नंबर. तुम्हाला दाखवतो. हे बघा फोटो फोटो, हा तुझ्या ह्याच्यात दाखव फोटो. ते मेकअप मीच केला होता. स्वप्न बाय स्वप्न मेकअप केला. तिची बहिणी खूप हुशार आहे. मेकअप मीच केला होता. विचारून घ्या. का बोलले ते? दे कशी बघा. हे बघा रात तकते हम सब गाणं बंद कर, गाणं बंद कर. कि कौन आने वाला. माँ बाबा की सुनने लो रे. काही फोटो मध्ये जास्त एडिट मारून दिलंय त्याने. पण ठीक आहे ना. तुम्हाला कसं वाटलं बघा, एक नंबर. मला तर लय आवडलं. इंस्टाला पोस्ट केलेलं आहे दीदीने. खरंच चांगला केलाय, शूट वगैरे चांगला केलाय. दीदी एकदम भारी दिसत होती. मम्मी पण दाजींचा शूट मला लय आवडला, पिंक कलरचा मला लय आवडला. खरंच एकदम भारी. ब्लेझर वगैरे 3 पीस एक नंबर होता दाजींचा. आत्ता जिमून आलेलो आहे, जिमून आलो आणि पाऊस तर कंटिन्यू, आज पाऊस चालू आहे कंटिन्यू. तुम्हाला सांगतो, आज पावसाने एवढा एवढा येड्यात काढलंय, आज लय येड्यात काढलं. आणि आता पहा कोमलने काय केलेलं आहे. कोमल काय आणलं तू? फळं. फळं आणले. काय काय याच्यामध्ये? काकडी आहे, हा ऍपल आहे हो, आणि पेर आहे. हे रे मराठी आहे, इंग्लिश मराठी. आहे, मी हिंदी. ठीक आहे. हे बघा तुम्हाला सांगतो ना, लग्न करा लवकर, लग्न सुख भेटतं माहिती का. असं असं आयतं भेटतं खायला. मम्मी बी द्यायची. माझं आहे ना लहानपणीपासून नशीब एकदम भारी. लहानपणीपासून म्हणजे असा तो वंशाचा दिवा नसतो का, वंशाचा दिवा तसा आहे मी. लहानपणी जे मला मी बोललोय ना, म्हणजे आयतं भेटलंय असं हे नाही. आयतं भेटलंय मला. आता आता मी हे खातो, आता हे खातो. आणि एकदम जी माझी कन्सिस्टन्सी चालू आहे ना, फक्त माझ्या मित्रांची नजर नको लागायला, खास करून वेदांत आणि साई यांची नजर लागायलाच नाही पाहिजे. जिम एकदम भारी चालू आहे सध्याच्या ओडिशाला. कोमल कशी बॉडी बिडी होती का नाही माझ्या? होती ना, बॉडी बिडी मस्त होती. आता चला कोणतं गाणं होतं ते? कोणतं का? चुक 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 आगे नाही. गाणे येत नाही येत आता समजून गेला. नाही होत ना? नाही येत तुला येता ना? मग मग बोल चल. असं नाही. मग बोल. मम्मी जाऊ, मम्मी कोण? झुके झुके झुक आगे न गाडी. लहान बाळांसारख्या. बोल. अरे थांब रे तू. नाही नाही बोल. लय मारी ना मी कोमल. बोल लवकर. झुकू 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 आगी न गाडी. दुरांच्या रेषा हवेत सोडी पडती झाडे पाहूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा. सोन्या चांदीचा पेटा बोल. पडती झाडे पाहूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. जाऊया मामाच्या असं वाटतंय, गावाला ऐक ना. जाऊया, तुला माहितीये का? जाऊया. तुला माहितीये का, स्कूल मध्ये असे दोघांना उभं करायचे, हाताची घडी घाला आणि बोला ते. तसं वाटत होतं. बोल. हाताची गाडी तोंडावर बोट. शाळेत अशी होती का अशी? आई काय करताय? काय नाही, माझ्या डोक्याला ताण देतोय नुसता. ते डोकं चिडचिड जाते आता. मला तर फक्त शांत झोपायचंय. तुझा नवरा आणि तुम्ही आता रात्री घाला गोंधळ काही नाही करा मला. पुरा पागल आहे भाऊ, काय खरं नाही त्याचं. पुरा पागल आहे तो. आम्हाला हे करतो माणूस ना. 2-4 लहान लेकरं सांभाळलेले, हा समजेल भाऊ. पण तो एकाला सांभाळलेलं कठीण आहे. इकडे विचार काय बाबा ते झालं. व्यायाम बंद होते बसून, व्यायाम बंद. नाही त्याचं जिमला जाणं जिम बंद होते बसून. जरा सगळ्यात लहान member आहे सगळे. कुठे गेले दीदी? तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच नाही, मी फक्त शांत राहते. शांतीला जपते. अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. सक्सेसफुली आम्ही ब्लॉग एंड करतोय. गुड नाईट, बाय बाय.